बचत गटाच्या माध्यमातून कष्टाने जमा केलेली रक्कम बँकेतून काढल्यानंतर काही क्षणातच चोरीला गेल्याने भोकरदन तालुक्यातील महिलांमध्ये खळबळ माजली आहे। जय योगेश्वर महिला बचत गट कोठा जहागीर येथील सुमारे 10 महिला भोकरदन येथील भारतीय स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी आल्या होत्या। बँकेतून पैसे काढल्यानंतर जाफराबाद रोडवरील एका ठिकाणी चहा पिण्यासाठी त्या थांबल्या। या दरम्यान त्यांनी काढलेली रोकड महिंद्रा पिकअप वाहनात ठेवली, मात्र काही वेळाने रोकड गायब झाल्याचं लक्षात येताच महिलांच्या पायाखालची जमीनच सरकली। घटनेनंतर महिलांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र चोरी करणाऱ्या व्यक्तीचा अद्याप कोणताही ठोस माणूस निघालायला लागलेला नसल्याचं सांगण्यात येत आहे। बँकेतून पैसे काढण्यासाठी ते चोरी होईपर्यंतच्या संपूर्ण मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असते तर चोराचा माग काढणे पोलिसांना सोपे झाले असते अशी चर्चा सुरू आहे। या घटनेनंतर शहरातील सीसीटीव्ही व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निधी उपक्रम उपलब्ध झाला होता, मात्र नगरपालिकेच्या कथित आडमुठ्या भूमिकेमुळे हा निधी मागे परत गेला होता। जर शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असते तर या चोरीच्या घटनेतील संशयित व्यक्ती किंवा वाहन कॅमेऱ्यात कैद झाले असते आणि तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला असता असे त्या नागरिकांचं म्हणणं आहे। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन।